तुम्ही कधी अशा माणसाला भेटला आहात का, जो प्रामाणिकपणे तुमच्या समोर सत्य मांडतो, पण त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं जातं? जो बोलतो ते खरं असतं, पण ऐकणाऱ्याचं मन त्या सत्याला पचवायला तयार नसतं. वेलकम टू मन्युग ऑडिओ सिटी. आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातला आहे, पण तरीही आपण त्यावर कधी थांबून विचार करत नाही. मुख्य मुद्दा: सत्य बोलणाऱ्यांना ऐकणारे कमी असतात. सत्याची ताकद आणि त्याचा शाप. सत्य हे ऐकायला सोपं नाही, कारण ते आरशासारखं असतं. आरशात आपण जे खरे दिसतो ते बघणं कुणाला आवडतं? सत्य कधी कधी अस्वस्थ करतं, कारण ते आपल्याला आपल्या चुका दाखवतं, आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देतं. आपण जिथे चुकतोय तिथे बोट ठेवतं. म्हणूनच समाजात, घरात, ऑफिसमध्ये जे सत्य बोलतात त्यांना अनेकदा बाजूला केलं जातं. लोक त्यांना निगेटिव्हिटी पसरवणारे म्हणतात, दुसऱ्यांवर टीका करणारे ओव्हर थिंकर म्हणतात. पण त्याच्यासोबत जगणं म्हणजे एका दिव्य मार्गावर चालणं होय. एका रिअल स्टोरीचा संदर्भ सांगते. संत तुकाराम महाराजांनी समाजाला सत्य सांगितलं, देवासमोर माणुसकीची शिकवण दिली, पण त्यांच्या सत्याला ब्राह्मणांनी, राजांनी, लोकांनी विरोध केला. तुकारामांचे अभंग नदीत फेकले गेले, त्यांचा अपमान झाला, पण त्यांनी सत्य बोलणं थांबवलं नाही, कारण त्यांना माहिती होतं, लोक ऐकत नसले तरी देव ऐकतो आणि काळ साक्ष देतो. सत्य का त्रास देतं? हे का घडतं? कारण माणसाचं मन नेहमी सुखद भ्रमात जगायला तयार असतं आणि कडवट सत्य ही त्या भ्रमाची तोड असते. सत्य आपल्याला बदलाची गरज सांगतं, पण आपण बदलायला तयार नसतो. तिथेच क्लॅशेस सुरू होतात. सत्य ऐकणं म्हणजे स्वतःच्या दोषांवर, कमतरतांवर आरसा धरून ठेवणं होय. आजच्या युगात सत्य बोलणं एक चॅलेंज आहे. आज सोशल मीडिया, मार्केटिंग, राजकारण आणि अगदी वैयक्तिक नाते सुद्धा सगळीकडे इमेज महत्वाची झाली आहे. खरं नाही. तुम्ही जर लोकांना स्पष्ट बोललात, तू चुकीचं केलंस, तुझा ॲटिट्यूड टॉक्सिक आहे, हे वागणं योग्य नाही, तर लोक तुमच्याशी दुरावा ठेवतात. म्हणूनच आज अनेकांना वाटतं की खोटं बोलून, गोड वागून आपण सर्वांना खुश ठेवू, पण हे सगळं तात्पुरतं समाधान देतं, दीर्घकाळात स्वतःची किंमत कमी करतं. सत्य बोलणाऱ्यांचं अंतर्मन. सत्य बोलणारा माणूस एकटा पडतो, पण तो खोटेपणाच्या गर्दीत हरवत नाही. तो इतरांइतका पॉप्युलर नसेल, पण त्याचं मन शांत असतं. तो इतरांइतका लाईक किंवा क्लॅप मिळवणारा नसतो, पण त्याचं आत्मभान प्रबळ असतं, कारण शेवटी लोकांच्या अप्रुव्हलपेक्षा स्वतःचा प्रिन्सिपल्स महत्वाचे असतात. तुम्ही जर सत्य बोलत असाल तर अशा व्यक्तींपैकी असाल जे स्पष्ट, प्रामाणिक आणि थेट बोलतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं सत्य ही समाजाची गरज आहे. लोक ते लगेच स्वीकारणार नाहीत, पण नंतर त्यांना ते सत्यच मार्गदर्शक वाटेल. सत्याचे परिणाम लगेच मिळत नाहीत, पण त्याचे पाय खोल रुजलेले असतात. आज जर तुम्ही एका व्यक्तीला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली, तर कदाचित आज त्याने राग केला असेल, पण उद्या त्याच गोष्टीमुळे त्याने चूक सुधारली असेल, तर ते तुमचं सत्य त्याच्या आयुष्यात आशीर्वाद ठरेल. सत्य हे जळतं पण शुद्ध करतं. सत्य हे दुखवतं पण सावरतं. सत्य हे ऐकायला कठीण आहे, पण जगायला सोपं करतं. सत्य बोलणं ही तुमची कमजोरी नाही, ती तुमची ताकद आहे. सत्य बोलणाऱ्यांना ऐकणारे कमी असतात, पण त्यांच्या शांततेत एक आग असते. ती आग समाज बदलवते, जीवन घडवते आणि इतिहास लिहिते. जर तुम्हीही सत्य बोलणाऱ्या प्रवृत्तीचे असाल, तर ही स्क्रिप्ट तुमच्यासाठी आहे. ती शेअर करा, स्प्रेड करा. कमेंटमध्ये लिहा, मी सत्यासाठी उभा आहे. या विचारांनी इतरांना जागृत करा. तुमचं खरं जपा, कारण तेच तुम्हाला कायमचं आत्मसन्मान देतं. धन्यवाद.